सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. किती त्रास सहन केला हो माझ्या ज्ञानोबा माऊलींनी. कितीतरी त्रास सहन केलाय तेव्हा संत पदाला जाऊन पोहोचलेले प्रत्येकाला माहितीच आहे. ज्या वेळेला विठ्ठल पंत पैठणला धर्म मार्तंडांसमोर उभे आणि त्या ठिकाणी त्या धर्म मार्तंडांसमोर दयेची याचना करताय, भीक मागताय. का कशासाठी भीक मागताय तर अगोदर गृहस्थाश्रम स्वीकारला, गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर पुन्हा संन्यासाश्रम आणि पुन्हा संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर संतती झाली आणि आता त्या संतती त्या मुलांची मुंजी व्हावी याकरिता पैठणला असणाऱ्या गोपाल भट्ट आणि गणेश शास्त्री यांच्या समोर विठ्ठल पंत उभे मुलांची मुंजी व्हावी यासाठी त्या धर्म मार्तंडांसमोर दयेची भीक मागताय. आणि त्या वेळेला ते गोपाल भट्ट गणेश शास्त्री विठ्ठल पंतांना म्हणताय शक्य नाही. विठ्ठल पंत म्हणताय तुम्ही मला जी शिक्षा द्याल मी ती शिक्षा सहन करायला तयार आहे, पण माझ्या मुलांची मुंजी होऊ द्या, माझ्या मुलांना समाजामध्ये स्थान प्राप्त करून द्या, समाजामध्ये वावरण्याचा अधिकार प्राप्त करून द्या. त्यावेळेला ते धर्म मार्तंडांनी विठ्ठल पंतांना म्हणावं विठ्ठल पंत तुम्ही फार मोठी चूक केली आहे, पण तरी सुद्धा तुमच्या मुलांची जर समाजामध्ये मुंजी व्हावी असं वाटत असेल विठ्ठल पंत तर त्यासाठी तुम्हाला एक प्रायश्चित्त करावं लागेल, प्रायश्चित्त द्यावं लागेल. विठ्ठल पंत आनंदाने म्हणताय तुम्ही मला जे प्रायश्चित्त सांगेल ते प्रायश्चित्त मला मान्य आहे, सांगा मी काय केलं पाहिजे. त्यावेळेला ते धर्म मार्तंड विठ्ठल पंतांना सांगताय विठ्ठल पंत मुलांची मुंजी व्हावी वाटते ना तर तुम्हाला एकच प्रायश्चित्त आणि ते प्रायश्चित्ताचे नाव आहे देहांत प्रायश्चित्त. आणि देहांत प्रायश्चित्त म्हटल्याबरोबर विठ्ठल पंतांच्या पायाखालची जमीन हादरली, अंग थरारलं आणि त्या धर्म मार्तंडांकडून तो एक कागद घेतला आणि झप 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 पावलं टाकत सिद्ध बेटाच्या दिशेने निघालेले. इकडे माझी रखुमाई तिने सांज झालेली आहे, तुळशीमध्ये दिवाबत्ती करून आपल्या पतीची वाट पाहते. आत्ताच पती येतील, आत्ताच पती येतील. आणि दरवाजामध्ये वाट पाहत बसलेली माझी रखुमाई समोरून आपले पती स्वामी येताना पाहिलं आणि अगदी आनंदाने उड्या मारत ती आपल्या पतीकडे पुढे गेली आणि म्हणते पतीला पाहिल्याबरोबर स्वामी आलात तुम्ही. दिली का त्यांनी आपल्या मुलांची मुंजी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली असेल ना. होणार ना आता आपल्या मुलांची मुंजी, आपल्याही मुलांना समाजामध्ये स्थान प्राप्त होणार ना आता. त्यावेळेला विठ्ठल पंत आनंदाने सांगताय हो रुक्मिणी अगं हो आपल्या मुलांची सुद्धा आता मुंजी होणार, आपल्या मुलांना समाजामध्ये स्थान प्राप्त होणार. पण ऐक ना अगं त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे, त्यासाठी आपल्याला प्रायश्चित्त करावं लागणार आहे. अहो स्वामी सांगा तुम्ही काय प्रायश्चित्त करायचं. आनंदाने म्हणते ती ऐक रुक्माई अगं त्यासाठी आपल्याला एक प्रायश्चित्त करावं लागणार आहे आणि ते प्रायश्चित्त आहे देहांत प्रायश्चित्त. तिच्याही पायाखालची जमीन हादरली, अंग थरारलं, पण ती पतिव्रता नारी होती. एकही शब्द पुढचा न बोलता ती एकच बोलली स्वामी कधी निघायचं. काय बोलली स्वामी कधी निघायचं. विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी आज संध्याकाळी निघायचं. माझी रुक्मिणी आई साहेब विठ्ठल पंतांना म्हणते अहो माझ्या ज्ञानाला मांडे खूप आवडता हो, आज लेकरांना मांड्याचा स्वयंपाक बनवते म्हणते. विठ्ठल पंत म्हणताय तुम्हाला जे बनवता येईल आज ते बनवा आणि लेकरांना खाऊ घाला. आई साहेबांनी मांड्यात
मांड्यांचा स्वयंपाक केला आणि मांड्यांचा स्वयंपाक केल्यानंतर लेकरांना समोर जवळ घेऊन बसलेली ती आई साहेब. एक एक घास लेकरांच्या तोंडामध्ये भरवते. ज्ञानदादाच्या सोपान काकाच्या तोंडामध्ये घास भरवते. पण ज्या वेळेला तो घास माझ्या मुक्ताईच्या मुखामध्ये तो घास द्यायला गेली ती आई साहेब, त्या वेळेला मुक्ताईने आईकडे पाहिलं आणि आईच्या डोळ्यांमधून अश्रूचे थेंब टप 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 गळताना पाहिलं. मुक्ताईच्या लक्षात आलं, एवढीशी मुक्ताई 5 वर्षाची चिमुरडी आहे ती. आईकडे पाहते आणि आईला म्हणते, आई काय झालं ग तुला, तू का रडतेस? ती आई म्हणते, नाही ग मुक्ता, मी रडत नाहीये, डोळ्यामध्ये जरा कचरा गेला म्हणून डोळ्यातून पाणी येत. लेकरांना जीव घातला. विठ्ठल पंतांनी अन्नाचं एक कण नाही खाल्ला. संध्याकाळची वेळ झालेली आहे. लेकरांना जवळ घेऊन रुक्मिणी आई साहेब पडलेल्या आहे. पण लेकरांना निजवता निजवता रुक्मिणी आई साहेबांना मात्र झोप लागली आणि विठ्ठल पंत उठले, देवासमोर बसले. 2 पत्र लिहिली, एक धर्म मार्तंडांसाठी आणि दुसरं पत्र लिहिलं ते ज्ञानदादासाठी. पत्र लिहून देवापुढे ठेवले. संध्याकाळ मध्यरात्र झालेली आहे. विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांच्या जवळ आले आणि रुक्मिणी आई साहेबांना उठवताय आणि म्हणताय, अहो जाण्याची वेळ झाली. ज्या वेळेला रुक्मिणी आई साहेबांना जाण्याची वेळ झाली असं म्हटले, त्या वेळेला रुक्मिणी आई साहेबांच्या अंगावरती चिमुकली मुक्ताई आपल्या आईच्या अंगावरती पोटावरती हात टाकून झोपलेली ती माझी मुक्ताई. पण जाण्याची वेळ झाली म्हटल्याबरोबर त्या आईने आपल्या चिमुरडीचा हात धरला आणि अंगावरून तो हात बाजूला केला. जगातील ती पहिली आई अशी असेल की मरायला जात असताना स्वतःच्या लेकराचा हात काढून बाजूला ठेवतीये. आणि उठली तशी दरवाजाच्या बाहेर पळत पळत आली. लेकरांकडे एकदा मागे वळून पाहिलं आणि ढस 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 रडायला लागली. आणि रडत असताना विठ्ठल पंतांनी पाहिलं आणि विठ्ठल पंत म्हणताय, रुक्मिणी हो मला माहितीये नाही होणार तुम्हाला सहन, जाऊ द्या, नका येऊ तुम्ही, नका येऊ तुम्ही, मी जातो एकटा, थांबा तुम्ही लेकरांजवळ. त्यावेळेला रुक्मिणी आई साहेब म्हणताय, स्वामी स्वामी हेच ओळखलं का हो तुम्ही मला? हो स्वामी, ही तुमची पत्नी रुक्मिणी नाही रडते हो, ही तुमची पत्नी रुक्मिणी नाही रडते हो स्वामी. स्वामी ही माय रडते, ह्या लेकरांची एक माय रडते हो, ह्या लेकरांची एक माय रडते हो. सोपानही मोठा झालाय, ज्ञानदादाही समजेसा झालाय, पण माझी मुक्ताई ना, माझी मुक्ताई अजून खूप लहान आहे हो. चोळीची गाठही नाही बांधता येतो तिला, चोळीची गाठही नाही बांधता. माझी मुक्ताई अजून खूप लहान आहे, मला तिचा विचार पडतोय, म्हणून मला रडू आलं, म्हणून मला रडू आलं. चला स्वामी, निघायची वेळ झाली. आणि दोघही रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल पंत इंद्रायणीच्या दिशेने निघाले. आणि इंद्रायणीच्या दिशेने निघाल्यानंतर त्या दोन्ही जीवांनी, त्या माय पित्यांनी इंद्रायणीमध्ये स्वतःचा देह समर्पित केला. सकाळ झाली. ज्ञानदादा उठले आणि उठल्याबरोबर देवापुढे हात जोडण्याची त्यांची रोजचा नियम. उठले, देवापुढे आले आणि देवापुढे बसल्यानंतर त्यांनी ते पत्र पाहिलं. आणि दोन्ही पत्र ज्या वेळेला ज्ञानदादाने वाचले आणि ते पत्र वाचल्यानंतर ज्ञानदादाने हंबरडा फोडला, आई बाबा असं म्हटल्याबरोबर सोपान काका आणि माझी मुक्ताई उठली आणि पळतच आली आणि ज्ञानदादाला बिलगू लागली आणि म्हणू लागली, ज्ञानदादा काय झालं, का रडतोयस तू? त्यावेळेला ज्ञानदादा म्हणतोय, आता आपण पोरके झाले, आपली समाजामध्ये मुंजी व्हावी म्हणून आपल्या आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त केलं. भावंड रडायला लागली. एका मागून एक दिवस निघून गेला. 7 दिवस झाली. 3ही लेकरं घरामध्ये बसलेली, अन्नाचा कण पोटामध्ये नाहीये. पण तिघांची ही नजर एका ठिकाणी पडल्यानंतर कुठेतरी ज्ञानदादाच्या लक्षात आलं, मुक्ताई रडते. म्हणून ज्ञानदादाने विचारलं, मुक्ताईला का रडतेस ग तू? आईची आठवण येते, बाबाची आठवण येते का तुला?
ऐक ना मुक्ता, ज्या ज्या वेळेला तुला आईची आठवण येईल ना मुक्ता, त्या त्या वेळेला तू माझ्याकडे ये. आणि ज्या ज्या वेळेला तुला बाबांची आठवण येईल ना मुक्ता, त्या त्या वेळेला तू निवृत्तीनाथ दादाकडे जा. त्या वेळेला मुक्ताई ज्ञानदादाला बिलगून रडते आणि ज्ञानदादाला सांगते, ज्ञानदादा 7 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचं कण नाही, भूक लागली. ज्ञानदादाने जोडी घेतली, आळंदी गावाकडे आले आणि त्यांना वाटलं मी आता माझ्या बहिणीसाठी, मुक्ताईसाठी अन्न गोळा करेल, भिक्षा मागेल आणि माझ्या बहिणीला रांधून देईल. अनेक घरांपुढे गेले पण भिक्षा अनेक ठिकाणी मिळाली नाही. एका ठिकाणी भिक्षा मिळाली. आनंदाने उड्या मारत ज्ञानदादा सिद्धबेटाच्या दिशेने निघाले, पण मध्येच विसोबा खेचर भेटले आणि त्यांनी म्हटलं आता चोरी पण सुरू केली का? होतं ते पीठ जे मिळालेलं होतं ते पीठ मातीमोल केलं, मातीमध्ये ते पीठ काढून दिलं. ज्ञानदादाला त्या वेळेला खरंच राग आला आणि ज्ञानदादा झप झप पावलं टाकत सिद्धबेटाच्या दिशेने निघून गेले. आणि सिद्धबेटाच्या दिशेने निघून आल्यानंतर ज्ञानदादांनी कुणाकडेही न पाहता ताटीमध्ये प्रवेश केला आणि ताटी लावून घेतली आणि समाधीस्थ झाले. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहताय. मुक्ताईनी पाहिलं काहीतरी होतंय, काहीतरी झालंय. माझा ज्ञानदादा असा कधीही होऊ शकत नाही. मुक्ताई आवाज देते, ज्ञानदादा काय झालं तुला? ज्ञानदादा बाहेर ये ना, ज्ञानदादा ताटी उघड. ज्ञानदादा तुला हे असं शोभत नाही. ज्ञानदादा अरे तू योगी आहे आणि तू योगीच जर असा ताटी लावून जर जग बसला तर जगाला ज्ञान कोण देणार आहे? अरे ज्ञानदादा, अरे तू योगी पावन आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी आतापर्यंत मी तुम्हाला 3 उदाहरण सांगितले. संत होणं किती कठीण आहे हा विषय मी तुम्हाला पटवून देते. जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण दिलं. संत पदाला पोहोचत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी खूप त्रास सहन केला. संत मीराबाई संत पदाला पोहोचत असताना खूप त्रास सहन केला आणि माझ्या ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा संत पदाला पोहोचेपर्यंत खूप त्रास सहन केला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगताय की बाबा, अरे संतत्वाची काठिण्यता ही खूप मोठी आहे. संत होणं तेवढं सोपं नाहीये रे बाबा. म्हणून तुम्ही स्वतःचं दुकान मांडू नका, तुम्ही संत होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही काय व्हा? संतांचा दास व्हा. आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाने संतांचा दास व्हावं, संतांचा
सेवक व्हावं. कारण संत होत असताना थोडं जरी वर्म चुकलं की आयुष्याचा नाश निश्चित आहे. कारण माणूस किती चांगला वागला हे समाज बघत नाही, माणूस कुठे चुकला एवढं मात्र समाजाचं लक्ष राहतं. म्हणून आपल्याला भगवंताने माणूस म्हणून जन्माला घातलाय ना, म्हणून जपी तपी संन्यासी योगी काही बनू नका, एक माणूस म्हणून जगला पाहिजे. एक माणूस म्हणून भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि शेवट देवाच्या चरणात झाला पाहिजे आणि त्याच्या चरणातच जागा प्राप्त झाली पाहिजे. यासाठी आम्हाला या आयुष्याचा प्रवास करायचा आहे आणि तो प्रवास करत असताना संतांची संगत घेऊन प्रवास करायचा आहे, संत संगतीत राहायचं आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संत के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन 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 के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी. अच्छी बनेगी. महाराज सांगताय बाबा संत संगतीमध्ये राहा. खरं सांगू माय बापू, मानवी जन्माला आल्यानंतर दोन गोष्टी माणसाने लक्षात ठेवल्या पाहिजे. जर मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय ना, तर माझ्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ ही असलीच पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ ही असलीच पाहिजे आणि जीवनामध्ये गुरु केलेलाच पाहिजे. मानवी जीवनामध्ये गुरु असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही गुरुविन जीवन जर जगत असाल तर तुमचं जीवन पशुतुल्य जीवन आहे. तुमच्या जीवनामध्ये जर गुरु नसेल तर तुमचं जीवन त्याला काहीच अर्थ उरत नाही. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज नेहमी सांगायचे, अरे बाबा, ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याचं जीवन असफल आहे, असमर्थ आहे आणि अयशस्वी जीवन आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि म्हणून महाराज सांगताय की बाबा, जीवनामध्ये गुरु हा केलाच पाहिजे. कितीही दुर्जनातला दुर्जन असू द्या, पण जर त्याला गुरुची संगत लागली, गुरुचा आशीर्वाद मिळाला, तर दुर्जनाचा सुद्धा सज्जन बनवण्याची ताकद ही एका गुरुजवळ आहे, एका संताजवळ आहे. आणि म्हणून गुरु करणं फार गरजेचं आहे. संतांचा दास होणं फार गरजेचं आहे. संतांचा सेवक होणं फार गरजेचं आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणं फार गरजेचं आहे. नका बनू स्वतः संत, संतांचा सेवक व्हा. पटतंय महाराज तुमचं, पण महाराज पुढे जाऊनही जगाला सांगताय की बाबा, संत हे संचिताने होता येतं, यात नवल नाही. त्यासाठी प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. उदाहरण देता एका सुगरणीचं. घरामध्ये स्वयंपाक करणारी एखादी सुगरण आहे. मी अशी सुगरण, तशी सुगरण, मला हे येतं, मला ते येतं, पण तिचं सुगरणपण दाखवण्यासाठी अगोदर तिला स्वयंपाकामध्ये कुशलता दाखवावी लागणार आहे. तेव्हाच आपण तिला सुगरण म्हणणार आहे. घरामध्ये गेलो जर स्वयंपाकाचीच उपलब्धता नसेल तर तिला सुगरण म्हणता येणार
नाही, अगदी तसंच महाराज आपल्याला ह्या ठिकाणी तिसऱ्या चरणामध्ये सांगताय, पाक सिद्धी लागे संचित आईते, घडता सोयीते तेव्हा गोड. बघा या ठिकाणी महाराजांनी उदाहरण मात्र एका सुगरणीचं, घरातील गृहिणीचं दिलेलं आहे. विषयाला म्हणून थोडंसं बोलते माई बापो, वाईट वाटून घेऊ नका. ऐकायला थोडंसं वाईट वाटेल, पण जर विचार केला ना तर निश्चित भविष्यासाठी अतिशय कल्याणाचाच विचार असणार आहे. महिला मंडळींसाठी मी नेहमी सांगत असते, पुरुष मंडळ मी नेहमी सांगते, एक जी स्त्री आहे ना, एक गृहिणी कुठलीही असू द्या, घरकाम करणारी गृहिणी असू द्या, नोकरी करणारी नोकरदार वर्ग असू द्या, किंवा कीर्तन करणारी एखादी कीर्तनकारही असू द्या, मी नेहमी सांगते महिला मंडळ, स्त्रीच्या अंगावरती अंगभर कपडे असले तुमच्याकडून मला थोडी अपेक्षा आहे, नाही तर मीच काहीतरी बोलायचं, तुमच्या मनात भलतंच काही असायचं. महिलेने अंगभर कपडे घातले पाहिजे की नाही? उत्तर तर द्या, नाही घातले पाहिजे. आपली भारतीय संस्कृतीची शान. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.